नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका महिला इव्हेंट ऑर्गनायझरवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मोमीनपुरा येथील एका तरुणाविरोधात तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना आहे. पीडित महिला सुमारे 30 वर्षांची असून ती एक इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून काम करते. पीडित महिलेच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याने तिने पतीपासून वेगळा राहण्याचा निर्णय घेतला. ती एकटी राहत होती आणि लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे काम करीत होती. याच दरम्यान तिची ओळख मोमीनपुरा परिसरात राहणाऱ्या शेख शाहिद प्यारे शेख वय वर्ष 25 याच्याशी झाली. या ओळखीचे पुढे मैत्रीत रूपांतर झाले. आरोपी शाहिद याने पीडित महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले. लग्नाच्या खोट्या आश्वासनावर तिने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. मात्र नंतर आरोपीने लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शेख शाहिद प्यारे शेख याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 71/2026 कलम 69 352 भारतीय न्याय संहितेनुसार एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील पीडित महिला या घटस्फोटित महिला आहे आणि त्या एकट्याच राहत होत्या आपल्या आईसह. तर यातील आरोपी शेख शाहिद प्यारे साहब शेख वय 25 वर्षे, राहणार गरीब नवाज मस्जिद जवळ, ईदगाह बोरियापुरा मोमीनपुरा असे आरोपी त्याचे नाव आहे. या आरोपीवर यापूर्वी एक पोक्सोचा सुद्धा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीने सदर महिलेला लग्न करेल असं आमिष दाखवून तिच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले, शारीरिक संबंध केले आणि नंतर लग्नास नकार द्यायला सुरुवात केली. यातील पीडित महिलेने त्याला वारंवार विनंती केली की तुम्हाला लग्नाचं प्रॉमिस केलेलं आहे आणि माझ्यासोबत संबंध ठेवलेत आणि आता लग्नाला नकार देतोय असं सांगितलं, तरी सुद्धा तो काही ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर सदर महिला ही यातील आरोपीच्या घरी सुद्धा गेली. त्याच्या आईवडिलांना सुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेवटी सदर महिलेने पोलीस स्टेशन तहसील येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास PSI गायत्री भरडे या करत आहेत. लवकरच आम्ही आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करू. तो इव्हेंटचं काम करतो असं या फिर्यादी महिलेने सांगितलेलं आहे. आता एक्झॅक्टली आरोपीला पकडल्यानंतरच एक्झॅक्टली तो काय काम करतो याबद्दल माहिती मिळू शकेल.